सुरेश जेमतेम 14 वर्षाचा पोरगा. घरात कुणीही शिकलेले नव्हते, त्यामुळे शाळेत कुणी पाऊल ठेवले नाही. म्हणून सुरेश देखील शाळेत गेलाच नाही. त्याला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. गावातील 4-5 गाई म्हशी घेऊन तो रोज जंगलात जात असे. त्याबदल्यात त्याला महिन्याकाठी काही रुपये मिळत होते आणि तेच रुपये त्याच्या कुटुंबाला आधार होत असे. त्याच्या घरात आई बाबा, 2 भाऊ, 2 बहिणी आणि एक म्हातारी आजी असे 8 जणांचा परिवार होता. घरातील सर्वच जण मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत होते. घरात फक्त म्हातारी आजी राहायची, जिचा सुरेशवर फार जीव होता. शिक्षण म्हणजे काय असते त्यांच्या घरात कोणाला माहीतच नव्हते. घरातील सर्वच्या सर्व अक्षरशत्रू होते. सुरेशला शाळेत पाठवायची त्याची बहीण मायाची खूप इच्छा होती. मात्र घरात तिचे कोण ऐकणार. तिला थोडीफार शिक्षणाची आवड होती, कारण तिची एक मैत्रीण शीतल शाळेत शिकत होती आणि अधूनमधून तिची रंगीबिरंगी पुस्तके पाहून तिलाही शिक्षणाचा मोह जडला होता. पण तिच्यासमोर काही पर्याय नव्हता, कारण तिचा बाप, जो की स्वतः अडाणी तर होताच, शिवाय रोज सायंकाळी दारू पिऊनच घरी यायचा. घरच्या लेकरांशी तो कधी 2 शब्द बोलून माहीत नाही, की प्रेमाने जवळ घेऊन माहीत नाही. घरात आपल्या बायकोला तेवढा तो बोलायचा. धिप्पाड शरीरयष्टी आणि नेहमी लालबुंद डोळे, त्यामुळे कोणी मुले त्याच्या जवळ फिरकायची नाहीत. तो सकाळी घराबाहेर पडला की सायंकाळीच उशिरा घरी परत यायचा. त्यामुळे बापाची आणि लेकरांची भेट व्हायचीच नाही. सुरेश बापाला खूप भीत होता, त्यामुळे खुलेआम त्याला बोलताही येत नव्हते. शाळेत जाण्याची गोष्ट त्याने आपल्या रखमा आजीजवळ बोलून दाखवली आणि बापाकडून परवानगी काढण्याची लाडगुडी लावली. पेरणीचे दिवस चालू होते. पाऊस एकदा पडून दडून बसला होता. सर्वांना शेतातील पेरलेली बी वाया जाते की काय अशी काळजी वाटू लागली होती. तशी काळजी सुरेशच्या बापालाही होती. त्याच चिंतेत असताना आजीने हळू सुरेशच्या शाळेत जाण्याचा विषय काढला. अरे बाब्या, आपला सूर्या शाळेत जातो म्हणतो या. कोणा लेकराला शाळा शिकू दिलं नाही. निदान याला तरी शिकू दे की. त्याने रागात एक नजर आईकडे फिरवली आणि जवळजवळ ओरडलाच. शिकून काय करणार आहे? कलेक्टर होणार आहे की डॉक्टर? आपल्या बाजूचा राम्या किती शिकला, 15 पुस्तकं, आणि आज काम काय करतो? गावभर नुसता फिरतो कान कापल्या कुत्र्यावानी. तो शामराव पाटील, त्यांचा मुलगा किसनराव, मोठ्या शहरात शिकला, आता काय करतो माहीत आहे ना? शिकायला किती खर्च येतो माहीत आहे काय? म्हणे शिकू द्या. आजी थोडा वेळ गप्प झाली आणि पुन्हा म्हणाली, अरे तसं नव्हं, शिकून नोकरी लागावी असं काही नाही. शिकल्याने माणूस शहाणा होतो असे लोक म्हणतात. यावर तो रागात म्हणाला, मग मला का शिकवलं नाही तू सांग ना? अरे बाबा, तेव्हा शाळा नव्हती की काही नव्हतं, कुठून तुला शिकवणार? जाऊ दिलास तर जाऊ दे त्याला. आता तो 10 वर्षाचा झालाय. शाळेत बी फी घेतात की नाही काय माहीत. त्याचा राग शांत झाला होता. त्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दयामाया नावाची वस्तू शिल्लक होती. म्हणून मानेने होकार देऊन सुरेशला शाळेत जाण्याची परवानगी देऊन टाकली. सूर्य उगवला. सूर्यासोबत सुरेश देखील उठला. आपल्या आजीजवळ गेला. टाळीगोडीने रात्री काय झाले हे विचारू लागला. आजी काय झालं? बाबा जा म्हणले का शाळेला? आजीने सुरेशची थोडा वेळ मजा घेतली, पण शाळेला जाण्याची परवानगी दिली असल्याचं सांगितल्याबरोबर टुणकून उडी मारून ही गोड बातमी सांगायला आपल्या बहिणीजवळ गेला. ही बातमी ऐकून तिलाही खूप आनंद झाला. तिने लगेच त्याला गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली आणि स्वच्छ कपडे घालून त्याला घेऊन शाळेकडे निघाली. शाळेत सर्वत्र पक्ष्यांच्या आवाजाप्रमाणे चिवचिवाट चालू होता. शाळेत गेल्याबरोबर सुरेशला मनातून खूप आनंद होत होता. रोज इथे खेळायला मिळेल याचा त्याला आनंद वाटत होता. 2 वर्गांची शाळा आणि एकच गुरुजी. शाळेचे सर्व काही साठे गुरुजी बघत असतात. गुरुजी फारच शिस्तीचे आणि कडक स्वभावाचे. त्यांना अस्वच्छता अजिबात आवडत नसे. सर्वत्र सुंदर आणि टापटीप असलेले त्यांना आवडत असे. शाळेतील मुले देखील अशी स्वच्छ आणि टापटीपपणे शाळेत यावी असा त्यांचा अट्टहास. शीतल सुरेशला घेऊन साठे गुरुजींच्या समोर गेली आणि म्हणाली, गुरुजी, माझ्या भावाला शाळेत यायचे आहे. त्याचे नाव टाका. साठे गुरुजींनी एक वार सुरेशकडे पाहिलं. लठ्ठच्या लठ्ठ आणि चांगली 4 फूट उंच वाढलेला. त्याला पाहून गुरुजी म्हणाले, किती वय आहे याचं? मला काही माहीत नाही. असेल 7-8 वर्षाचा. मला वाटत नाही तो 7-8 वर्षाचा. तो नक्की 10 वर्षाचा असेल. असू द्या की, मग टाका याचे नाव तुमच्या शाळेत. नाही जमणार. 10 वर्षाच्या पोराला आम्ही पहिलीमध्ये नाव टाकत नाही. तू त्याला घेऊन जा. एवढा मोठा पोरगा तो. कुणाला मारून काढला तर काय करावे? नाही जमणार त्याचे नाव टाकायला. घेऊन जा त्याला. मायाने खूप विनंती केली, पण साठे गुरुजी काही ऐकले नाही. सुरेशला घेऊन नाईलाजाने ती घरी परत आली. शाळेत घडलेली कहाणी आजीला सांगितली. ती पण नाराज झाली. सुरेशचे सांत्वन केलं. सायंकाळी बाबा घरी आल्यावर आजीने शाळेतील कहाणी सांगितली. तेव्हा बाबा म्हणाले, जे झालं ते बरं झालं.
उद्या लक्ष्मण पाटलाकडे पाठवतो त्याला. गुरं राखायला कोणी पाहिजे म्हणाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा सुरेशला लक्ष्मण पाटलाच्या घरी घेऊन गेला आणि सोबत गुरांचा ताबा दिला आणि म्हणाला, जा घेऊन जंगलात आणि सायंकाळी दिस मावळायला तेव्हा घेऊन ये. अशी 4 वर्षे उलटली. तो गुरं राखत होता. पण त्याच्या जीवनात वयाच्या 14व्या वर्षी नशीब घेऊन आली. शाळेत बोरे गुरुजी नावाचे शिक्षक नव्याने दाखल झाले होते. साठे गुरुजींना आता थोडा आधार मिळाला होता. जवळच्या भाटेगावाहून ते ये जा करू लागले होते. भाटेगाव ते शाळा जेमतेम 5 किमीचा रस्ता, तोही शेतामधून, म्हणून चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच रस्त्यावर सुरेश गुरे चारत असताना रोज भेटायचा. रोज त्याच्याशी गप्पा चालायचे. बोरे गुरुजीला त्याचा स्वभाव खूप आवडला. रोजच्या बोलण्यानी त्याची पूर्ण माहिती काढली. सुरेशला शिक्षणाची गोडी आहे हे सुद्धा गुरुजींच्या लक्षात आले. एके दिवशी सुरेशची परीक्षा पाहण्यासाठी गुरुजीने रोजच्या ठिकाणी 5 रुपयांची नोट जमिनीवर ठेवून पुढे जाऊ लागले. दूरवर उभ्या असलेल्या सुरेशची नजर त्या नोटवर गेली. लगेच तो पळत पुढे आला. ती नोट उचलली आणि गुरुजींना मोठ्याने हाक दिली, गुरुजी थांबा, तुमची ही नोट घेऊन जा. गुरुजी आपल्या जागेवर थांबले. सुरेश धावत येऊन त्यांची नोट त्यांना परत केली. गुरुजींना समाधान वाटले. ते म्हणाले, सुरेश, तू माझ्या परीक्षेत पास झालास. तुझी परीक्षा पाहण्यासाठी मीच ती नोट तिथे ठेवली होती. बोल, तुला बक्षीसमध्ये काय पाहिजे. यावर सुरेश थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, गुरुजी, मला शाळा शिकू द्या, बस मला एवढंच पाहिजे. गुरुजी त्याच्या बोलण्याने विचारात पडले आणि हे शक्य नाही असे सांगितले. आता दररोज सुरेश गुरुजींना एकच प्रश्न विचारायचा. त्यांना कळेना की काय करावे. गुरुजींच्या या समस्येची सुटका रात्रीच्या शाळेने केली. शासनाने नुकताच एक आदेश काढला की गावातील निरक्षर लोकांना शिकवण्यासाठी रात्रीच्या वेळी 1 तास शिकवणी घेण्यात यावे. या आदेशामुळे बोरे गुरुजींना खूप आनंद झाला. त्यांच्या मनात आले की यामुळे सुरेशची शिकण्याची इच्छा पूर्ण होईल. पण गावात मुक्काम करावा लागणार होता. बोरे गुरुजीसमोर मुख्य समस्या म्हणजे त्यांना स्वयंपाक करता येत नव्हता. त्या दिवशी दोघांची भेट झाली. गुरुजींनी सुरेशला रात्रीच्या शाळेची बातमी सांगितली. तेव्हा त्याला खूप आनंद झाला. गुरुजींनी लगेच दुसरी बातमी सांगितली की त्यांना गावात राहावे लागणार आणि स्वयंपाक येत नाही. यावर सुरेश म्हणाला, त्यात काय एवढं, मी देतो ना खायला. गुरुजींना बरं वाटलं. पण किती दिवस खाणार, चला काहीतरी होईल. म्हणून गुरुजी त्या दिवशी आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सर्व सामानासह निघाले. रस्त्यात सुरेशची भेट झाली. आपल्या साथीदाराला गुरे पाहायला सांगून सुरेशने गुरुजी डोक्यावरील सर्व सामान आपल्या डोक्यावर घेतलं आणि त्यांच्या घरापर्यंत पोचविलं. आजपासून शिकायला मिळणार या खुशीत सुरेश नाचू लागला. सायंकाळी गुरे घेऊन पाटलांच्या घरी आला आणि लगबगीने आपल्या घरी येऊन तोंड हातपाय धुवून लगेच गुरुजींच्या घराकडे पळ काढला. गुरुजी आपले सामान लावण्यात व्यस्त होते. सुरेशने देखील सामान लावण्यात मदत केली. यात सायंकाळचे 7 वाजले. गुरुजींना सडकून भूक लागली होती. सुरेशने मनोमन हे ओळखलं आणि धावत घरी आला. आईला गोड बोलून 3 भाकरी भाजी घेऊन पळाला. दोघांनी मिळून जेवण केलं. जेवताना गुरुजी अधूनमधून सुरेशच्या चेहऱ्याकडे पाहत होते. विलक्षण आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. बोलत बोलत जेवण उरकले. आज सुरेशच्या अक्षरलेखनाचा श्री गणेशा करायचा होता. गुरुजीने आपल्या पिशवीतून खापराची पाटी आणि पेन्सिल काढली, सुरेशच्या हातात दिली आणि त्या रात्रीपासून सुरेशच्या शाळेला सुरुवात झाली. सुरेश जंगलात जाताना देखील पाटी पेन्सिल सोबत ठेवू लागला. दुपारच्या वेळी हमखास अक्षरे गिरवू लागला. अगदी थोड्याच दिवसात सुरेश सर्व अक्षरे आणि अंक ओळखू लागला. रात्रीच्या शाळेला इतरही मुले होती, मात्र सुरेशची प्रगती वेगात चालू होती, कारण त्याच्या मनात शिकण्याची तीव्र इच्छा होती. 6 महिन्यात सुरेश चांगल्या प्रकारे वाचू आणि लिहू लागला. गणितामध्ये तर तो खूपच हुशार होता. बोटे मोजून पटापट गणित सोडवू लागला. त्याची ही प्रगती पाहून गुरुजींनी त्याला 4थीच्या बोर्ड परीक्षेला बसवण्याचा निर्णय घेतला. सुरेशने बोर्डाची परीक्षा दिली. त्याला त्याचा खूप आनंद वाटत होता. 2 महिन्यांनी बोर्डाचा निकाल लागला आणि सुरेश त्यात बढतीमध्ये का होईना पास झाला. सुरेशला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने गुरुजींना आनंद झाला होता. आता पुढील लक्ष होते 7वी बोर्डाची परीक्षा. सुरेश मेहनत घ्यायला तयार होता आणि गुरुजी शिकवायला, त्यामुळे काही समस्या नव्हती. एका वर्षात 3 वर्षाचा अभ्यास करून परीक्षा द्यायची होती. जरा अवघड होतं, मात्र सुरेशने मनावर घेतलं होतं. मिळेल त्यावेळी पुस्तक वाचून लिहून तो अभ्यास करू लागला. 7वी बोर्डाची परीक्षा देखील तो चांगल्या गुणाने पास झाला. तेव्हा त्याने संपूर्ण गावात साखर वाटली. सगळ्यांनी सुरेशच्या अभ्यासाचे कौतुक केले. 7वी पास झाल्यामुळे त्याला 8व्या वर्गात प्रवेश मिळाला. पण गावापासून 5 किमी दूर असलेल्या गावात
कुठे राहावे, काय खावे हा प्रश्न सतावित होता. त्याची सोडवणूक गुरुजींनी केली. सुरेश आता गुरुजींच्या घरी राहणार होता आणि त्यांच्याच घरी जेवणार होता. बाबांच्या कानावर ही गोष्ट सांगितली तेव्हा तो भडकला. गुरे कोण राखणार हा प्रश्न होता. मात्र गुरुजींनी समजावून सांगितले की सुरेशची बुद्धी खूप चांगली आहे, त्याला शिकू द्या. गुरुजींचं बोलणं ऐकून बाबांनी त्याला परवानगी दिली. 3 वर्षात चांगला अभ्यास करून तो 10वी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये पास झाला. सुरेशचे गुणपत्रक पाहून गुरुजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. चांगल्या मार्कामुळे सुरेशला D.ED.ला सहज प्रवेश मिळाला. 2 वर्षात तोही अभ्यासक्रम पास झाला. सुरेश आपल्या गावी परत आला. असेच उन्हाळ्याचे दिवस होते. सर्वत्र उन्हाचा पारा चढला होता. सुरेशचे घर शोधत पोस्टमन घरी आला. त्याच्या हातात कसले तरी पत्र देऊन त्याची सही घेऊन निघून गेला. त्याने तो लिफाफा फोडला. पत्र वाचताना त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. शेजारी त्याची आजी होती. आजी घाबरून गेली. अरे सुरेश, काय झालं? का रडतो? वास्तविक ते दुःखाचे नसून सुखाचे अश्रू होते. कारण त्याला शाळेत शिक्षक म्हणून नोकरी लागली होती. त्याचा तो आदेश होता. तो आजीच्या गळ्यात पडून नाचू लागला. आजीला आणि घरातील सर्वांना कळले की सुरेशला गुरुजींची नोकरी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशने थेट गुरुजींचे घर गाठले. त्यांच्या पाया पडला आणि ते पत्र दाखवले. गुरुजींना देखील अपार आनंद झाला. सुरेशने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालं असं त्यांना वाटलं. शिक्षणाने लावलेली त्या एका ज्योतीने आज घरातील सर्वच जण सुखासमाधानाने जीवन जगत आहेत. शिक्षण हे जीवन विकासाचे साधन आहे. कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.